तुमचे मनोगत तुम्ही व्यक्त करायचे आहेत. मात्र घेऊन जातोय मैदानाकडे. मैदानामध्ये चालू असलेला सामना बोराई आणि वैसेस वॉरियर्स. मॅन ऑफ द मॅच साठी संकेत दिवेकर याला मी विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे. स्कोर कार्डवरती स्कोर झालंय 1-6. मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ज्यांनी फटकावला तो म्हणजे नितेश आणि दुसऱ्या बोलावरती तो विकेट टाकून आपल्या तंबूमध्ये येतोय. चांगली फटकेबाजी मात्र बघायला मिळाली असती, मात्र कुठेतरी कंजूस गोलंदाजी मात्र बघायला मिळते या मैदानावरती. संकेत दिवेकर याला मी विनंती करतो, मॅन ऑफ द मॅचचा किताब तुला इथून घेऊन जायचंय. त्वरित व्यासपीठावरती यांची कृपा करावी. संकेत दिवेकर आणि नितीन लोभी हेही सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. नितीन लोभी आणि संकेत दिवेकर. मात्र नितेश पाटील यांची जागा घेण्यासाठी तो नवीन प्लेयर आलाय मयूर. संकेत दिवेकर यांना मॅन ऑफ द मॅच साठी किताब जातोय. अशोक जाधव यांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा किताब तर द्यायचा आहे. दिनेश खैरे यांना मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅचचा किताब संकेत दिवेकर यांना द्यायचा आहे. लेके चलते हैं फिर से मैदान के ऊपर. अभी स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बना है 7 रन. राज चौधरी की गेंद, देखिए कैसी गेंद डाली है, लेकिन खिलाड़ियों ने खेलने का प्रयास जरूर था, लेकिन डिक्लेयर में यहां पर 1 रन जरूर मिलेगी. यहां भी स्कोर कार्ड के ऊपर रन बना है 8 रन. स्ट्राइक पे खेल रहा है मयूर और नॉन स्ट्राइक पे जो खेल रहा है खिलाड़ी बल्लेबाज किरण दरोड़ा. और गेंदबाज को सब जानते हैं राज चौधरी वर्ष टीम से यहां पर गेंदबाजी करते हैं. इनकी गेंद अगर गिरती है तो वह कब जाके विकेट कीपर के हाथ में जाती है पता भी नहीं चलता. चलो चलते हैं फिर से मैदान के ऊपर. ओहो, ये बल्ला घुमाया ये जाएगा. हवाई सफर जरूर दिया है, खिलाड़ी मौजूद, लेकिन दौड़ यहां पर लग रहा है और 1-2 करके इक्के दुक्के से 2 रन यहां पर ले चुके. 2-2 रन से स्कोर कार्ड के ऊपर स्कोर जा पहुंचा और स्कोर बुक प्यार से हमें बता रहा है ये स्कोर जा पहुंचा है 10 रन. इस गेंदबाज को बल्लेबाजी अच्छी करते हैं जयराज मयूरेश. अभी फिर से हवाई सफर देना चाहते थे, लेकिन ये फटका फंसेगा, ये मछली जाल में फंसी. देखिए बैक टू पैवन आ गया फिर से मयूर. बेहतरीन गेंदबाजी का
या संघाचा 12वा खेळाडू वरती पाठवायचा आहे. नया बल्लेबाज यहां पर आ चुका है. बल्लेबाज का नाम प्रियेश. देखती है अभी ये प्रियेश का यश यहां पर ला रहा या नहीं, ये भी देखना जरूरी है इस मैदान के ऊपर. अभी क्या कर पाएगा ये प्रियेश, अपनी टीम के लिए यश दे पाएगा या नहीं देखना जरूरी है. अगली गेंदबाज की जरूर खेलना चाहते थे, कोशिश अच्छी, ये जाएगा सीधा चौ 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 करके चौका. स्कोर कार्ड के ऊपर फिर से स्कोर बढ़ा, स्कोर हो जा पहुंचा 14. 14 रन यहां पर बन चुके हैं. लॉस ऑफ काफी अच्छी गेंदबाजी, लेकिन देखिए 14 यहां पर रन बन चुके हैं इस राज को, इस गेंदबाज को जितना कम रन होना चाहिए था हो नहीं पाया, क्योंकि बल्लेबाज भी उसी टाइप है. हमने भी कच्चा दूध नहीं पिया है, लगी तो लगी नहीं तो छगी, ऐसे बल्लेबाज हर टीम में छा रहे. मतलब मराठी में कहते अली तो लाट न तो भैया जी घाट. अभी स्ट्राइक पर है किरण धरवड़ा. कोशिश अच्छी, हवाई सफर दिया था, लेकिन खिलाड़ी मौजूद, इक्के दुक्के से यहां पर दौड़ लग रही है और 2 रन यहां पर स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं. आदित्य की अगली गेंद खेले जा रहा है किरण. रिवर्स खेलना चाहते थे लेकिन फंस गए. हम कच्चे दूध नहीं पीने वाले, हम भी गेंदबाज, जैसे आप बल्ला घुमाएंगे वैसे हम भी गेंद डालेंगे. अच्छी गेंदबाजी आदित्य की तरफ से दिखाई दे रहे इस मैदान के ऊपर. ऐसी सजावट की है जय भवानी जावली टीम ने. अच्छा आयोजन यहां पर दिखाई दे रहा है. अभी फटका जरूर होगा, लेकिन खिलाड़ी मौजूद, एक के दुक्के से फिर से लेना चाहते थे, लेकिन 2 रन यहां पर पूरे हो चुके हैं. अभी स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगा, 18 रन पे जा पहुंचा. चौके छक्के मंगते इस मैदान के ऊपर, एक के दुक्के से मैच आगे लेके जा रहे. देखिए इस गेंदबाज को, वन बाउंस का इशारा इस गेंदबाज को आया है. बेहतरीन गेंदबाजी. अभी बल्ला घुमाया, ये जाएगा टट्टा ना 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 ना. लावली फेरम, लावली मीना पावडर खा की पुढा छक्का सहारासाठी जातोय. ये आ गया 6 रन से, फिर से स्कोर कार्ड के ऊपर 6 रन से बड़ा स्कोर जा पहुंचा. 24 रन यहां पर बन चुका मैदान के ऊपर. वैसी बल्लेबाजी अगर होगी तो दर्शक यहां पर आए हैं, उसकी भी मुस्कुराहट जाएगी. काफी अच्छी बल्लेबाजी यहां पर हो रही है इस किरण बल्लेबाज से तरफ से यहां पर दिखाई दे रही है. चलते हैं फिर से मैदान के ऊपर. देखो गेंदबाज की तारीफ की, गेंदबाज कहा तो अभी बल्ला फिर से घुमाया,
ये जाएगा और कॉन्फिडेंस के लिए, ये जाएगा फिर से वीट भट्टी के तरफ 6 रनों के लिए। 6 रन कार्ड के ऊपर स्कोर बढ़ता जा रहा। स्कोर हुआ 30 रन, 30 रन यहां पर बन चुका है। ऐसी बल्लेबाजी मगर हो जाएगी तो दर्शकों के चेहरे पे मुस्कान जरूर होगी। ये मुस्कान लाने वाली छक्की थी। ये जरूर कहूंगा बेहतरीन बल्लेबाज है। देखिए 2 गेंदें डॉट गई लेकिन 2 गेंद पर छक्के लगाए। माजी सरपंच भिकू वाघ यांना मी विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे। जय भवानी वॉरियर्स आणि श्रीराम वरसाई संघाचे दोन्ही कर्णधार टॉचविनसाठी यायचं आहे। जय भवानी वॉरियर्स श्रीराम वरसाई संघाचे दोन्ही कर्णधार टॉचविनसाठी यायचं आहे। अभी बल्ला घुमाना चाहते थे जरूर, लेकिन फंस गया बल्लेबाज प्रियेश। देखिए कल के बारे में, इसका खिलाड़ी के बारे में कहूंगा जरूर, बहुत अच्छी बल्लेबाजी और की थी। यहाँ पर अपने टीम के लिए यश जरूर दिया था, लेकिन यहाँ पर आज देखिए बल्ले को गेंद लग नहीं रही है, कोई कनेक्शन यहाँ पर नहीं हो पा रहा है, क्योंकि सामने वाला गेंदबाज भी लगे 440 वोल्टेज का ये गेंदबाज है। अगर वोल्टेज लगेगा ज्यादा तो जरूर चलेगा ये राज चौधरी। अभी जाएगी, हल्का सा कट किया पर ये जाएगी। 1 रन डिक्लेयर के रूप में और स्कोर जा पहुंचा 31 रन पर। 31 रन यहां पर बंच और चुका है स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद राज एक्सप्रेस कहना पड़ेगा इस गेंदबाज को। ये वरसई एक्सप्रेस है, देखिए कैसी गेंद डाली थी, सोचने को। एक के दुक्के से स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बढ़ता जा रहा है। स्कोर जा पहुंचा 32 रन पर। अभी आ रहा है बल्लेबाज किरण। 2 षटकार यहां पर। अभी फिर से देखिए खिलाड़ी मौजूद जरूर है, यहां पर मिसफील्ड यहां पर दिखाई देगी और मैदान के ऊपर एक के दुक्के से स्कोर कार्ड के ऊपर फिर से स्कोर बढ़ता जा रहा। इस गेंद को खाली हाथ नहीं जाने देते ये किरण जी। देखिए बेहतरीन बल्लेबाजी यहां पर करता हुआ देख रहा ये किरण। कहा तो बड़ा साम्राज्य का खड़ा करना चाहते। अभी देखिए फिर से बल्ले को हवाई सफर दिया है, लेकिन खिलाड़ी मौजूद, कैच टू मैच रहती है, लेकिन यहाँ पर क्या छुट्टी दुर्घटना घटी और यहाँ पर आएंगे 2 रन जरूर। चांस दिया इस किरण को, देखो कैसे छक्के लगाए थे। अगर ये मछली जाल में फंसती तो कुछ तो गड़बड़ हो जाती। स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बना है 36 रन, लॉस ऑफ 2 विकेट के नुकसान पर। $36 रन यहां पर बन चुका है। देखिए कैसी सजावट इस मैदान के ऊपर किए। कल भी बहुत अच्छी मैचेस यहां पर हो चुके हैं और
अच्छी फाइट यहाँ पर हो पाएगी ये भी देखना इस मैदान के ऊपर जरूरी है। जय भवानी वॉरियर्स आणि श्रीराम वरसई या दोन्ही संघाचे कर्णधाराने मात्र टॉचविन साठी यायचं आहे। आजच्या क्षेत्रातला हा तिसरा चालू आणि आता दुसरा सामना चालू आहे। हा मात्र भोरा 11 आणि श्री वैजनाथ वॉरियर्स यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते या मैदानावरती। मात्र चांगला कमबॅक करताना आपण राज चौधरीला पाहिलंय, चांगली गोलंदाजी मात्र त्याला वरसई एक्सप्रेस त्याला म्हणतात तो म्हणजे राज चौधरी मात्र चांगला कमबॅक करताना इथं पाहायला मिळाला। तर तिसराच गोलंदाज येतोय अक्षय कोचरे। अक्षय अभी इस गेंदबाज की गेंदबाजी देखना जरूरी है इस मैदान के ऊपर, बल्लेबाज की बल्लेबाजी। हमचे कॉमेंटेटर सर्वांचे लाडके सबके चाहते, उसकी वाणी से हर कोई खुश हो जाता है। वो अपने चाहते मानस मनोरे याला मी विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे आणि स्थानपन्न व्हायचं आहे। बोलतोय मैदानाकडे, अभी देखे फिर से बल्ला घुमाया, ये जाएगा टट्टा टट्टा न करत सहारासाठी शक्का फेरम लावली आणि मीना पावडर खाकी पुण्याची स्टाईल आहे। मात्र सहाराने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती स्कोर होतोय। संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 43 या अंकावरती। 43 रन्स यहाँ पर बन चुके। अली ये किरण 9 गेंद में 26 रन यहाँ पर खेल रहा ये किरण, अच्छी बल्लेबाजी। देखिए फिर से बल्ला घुमाया। देखिए मैं कहता हूँ अभी मौसम आया है हल्दी का, नचते नचते किया डांस और दे दिया धक्का। ये किरण के बल्ले से निकला हुआ चच्चा 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 करके लपजप छक्का। फिर से जाएगा, हवाई सफर जरूर दिया है लेकिन ये जाएगी बड़ी मछली जाल में फंसी। ये विकेट बैक टू पैविलियन, ये तीसरी विकेट यहां पर आ गई। 49 यहां पर स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बन चुका है। अच्छी बल्लेबाजी इस किरण के माध्यम से दिखाई दी, जोरदार तालियां मांगती है इस किरण को। बहुत अच्छी बल्लेबाजी इस मैदान के ऊपर छा गया भाई। 11 गेंदों में 32 रन यहां पर और 4 छक्के यहां पर जरूर लगे। स्कोर कार्ड के ऊपर बेहतरीन काफी अच्छी बल्लेबाजी। अभी उनकी जगह नया बल्लेबाज आया है उत्तम थोरगे, इस टीम का कैप्टन है ये। अब इस कैप्टन को भी चौके छक्के पचास रन यहां पर बन चुके। अगला गेंदबाज अनिकेत। देखिए देखिए जैसी तलवार घूमती है जैसी बल्लेबाज की बल्ला घूम रहा है, ये जाएगा सीधा चौका 4 रनों के लिए। अभी हैट्रिक तो यहां पर अभी स्कोर जा पहुंचा 54 रन पर। लॉस ऑफ
4 विकेट के नुकसान पर। अभी भी 5 गेंदें बाकी है और कितना बड़ा साम्राज्य खड़ा कर सकते हैं ये भी देखना जरूरी है। जिनको जिसकी जिस बल्ले की तारीफ करूंगा ये जाएगा फिर से 6 रनों के लिए छक्का। दे धक्का डीजे वाले को मौका। अभी घुटना टेक तमाशा देख ये शॉट होने मांगता था लेकिन यहां पर हो नहीं पाया। सिक्सटी 61 रन यहां पर स्कोर कार्ड के ऊपर है। अभी तक बड़ा साम्राज्य करने की उम्मीद यहां पर बल्लेबाजों की तरफ है। इस उम्मीद को हार नहीं माने देगी। बल्ला तो घूमते ही रहेगा, जितनी गेंदें उन गेंद पर बल्ला मेरा घूमता ही रहेगा। इतना बड़ा साम्राज्य बड़ा करना है वो हम कर सकेंगे, लेकिन फिर से एक के दुक्के से स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बना, स्कोर जा पहुंचा। स्कोर कार्ड हमें प्यार से बता रहा है ये 63 रन यहाँ पर बन चुके, 63 रन यहाँ पर बन चुके हैं। बेहतरीन बल्लेबाजी प्रियेश। देखिए ये प्रियेश ने लगा दिया एश लाने वाला इस टूर्नामेंट का छक्का। छक्केबाजी की आकाशबाजी जरूर यहाँ इस मैदान के ऊपर हो रही है। देखिए बहुत काफी अच्छी बल्लेबाजी। चाहूंगा काफी अच्छी बल्लेबाजी। देखिए 12 गेंदों में जरूर इस गेंदबाज ने 32 रन यहाँ पर बन चुका है। बल्लेबाज की तारीफ करनी चाहिए, जोरदार तालियां होनी मांगती है इस बल्लेबाज के तरफ से। हॅलो हॅलो चेक हॅलो, धन्यवाद हरीश पाटील। मॅच आपण बघतो अटीतटीच्या आहे स्पर्धेला या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये सुरुवात झाली। मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय। आमचे सन्माननीय जनार्दन नागले सरांचे या ठिकाणी आगमन होतोय। त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे। एक उत्कृष्ट स्कोरर त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय। या ठिकाणी आमचे सन्माननीय माजी सरपंच भिकू वाघ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आम्ही त्यांचं शब्दरूपी सुमनानं सरच्या स्वागत करीत आहोत। अर्थातच त्यांचं स्वागत सुद्धा या ठिकाणी केलं जाईल लगेचच। मी या ठिकाणी विनंती करतोय, आमच्या गावातील ग्रामस्थांना विनंती करतो, शरद भाईंना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। माजी सरपंच भिकू वाघ यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल, त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। आलेल्या सर्वांचं सरच्या स्वागत करीत आहोत। नुकताच या ठिकाणी आगमन झालंय या पेण पूर्व विभागामधील आमचे उत्कृष्ट स्कोरर सन्मान्य जनार्दन नागले काका यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं। नागले काकांचं देखील स्वागत केलं जाईल। त्यांनी ते या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अगदी थोडा वेळासाठी या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया। महेंद्र पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। तसेच या ठिकाणी आपला सर्वांचा लाडका या विभागामधील एक उत्कृष्ट समालोचक कॉमेंटेटर अर्थातच मानस मनोरे याचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी विनंती करतोय महेंद्र पवार यांना विनंती करतो की आपण मानस मनोरे
एक उत्कृष्ट कॉमेंटेटर, त्याचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आलेल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी होईल. वैजनाथ वॉरियर्स यांच्यामध्ये या ठिकाणी हा सामना आपल्याला आपल्या भेटीला या ठिकाणी आलेला बघतोय आपण. भुराई 11 विरुद्ध श्री वैजनाथ वॉरियर्स. हॅलो 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 नमस्कार. वर्षे प्रीमियर लीग आयोजन करते जावळी, पण जावळी संघाचे आमचे परममित्र दत्ता पाटील यांच्या स्मरणार्थ ठेवलं चषक. ज्या ज्या वेळेस दत्ता पाटील होते त्या त्यावेळी प्रत्येक स्पर्धेवेळी दत्ता पाटील हे आपल्या सर्वांमध्ये मिसळत होते आणि ते जाधव म्हणा, अमर जाधव म्हणा, मंगेश पाटील जावळी, बऱ्याच जणांनी मला खूप हे केलं इकडे येण्यासाठी. परंतु काय आहे की काही कारणास्तव मी येऊ शकत नाही, कारण आमच्या गावातल्या स्वतः मॅचेस आहेत, त्यामुळे मला तिकडे राहणं हे आहे, अनिवार्य आहे. त्यामुळे मला इकडे येणं शक्य नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. धन्यवाद सन्माननीय नागले काका, आपण आलात आणि स्वर्गीय दत्ता पाटील यांच्या स्मृतीला तुम्ही उजाला दिलात. कारण तुमच्या खरं तर बरोबर त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. क्रिकेटमध्ये त्यांनी सुद्धा वाहून घेतलं होतं आणि तुम्ही या स्पर्धेला अगदी थोडा वेळ का ना होईना पण शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून आयोजकांच्या वतीनं, जय भवानी मित्रमंडळ जावळी यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. तर विजयासाठी धाबा गोळा करायच्या आहेत, त्या 76 धाबा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. 75 धाबा या ठिकाणी आपण बघितल्या पहिल्या इनिंगमध्ये आले आहेत. तर 76 धावांची गरज आहे. 76 धावा. सामन्याला सुरुवात. षटकातला पहिला चेंडू यावेळेला सरळ या ठिकाणी चेंडूला दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. जास्त मोठा फटका नाही इथे, मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, त्याच्यामुळे सुरुवात चांगली आहे. 1 धावेने या ठिकाणी अकाउंटला सुरुवात झाली. आपण बघतोय की एक जबरदस्त गोलंदाज या तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे सुभाष शिंदे, या ठिकाणी आपण बॉलिंग पार्क वरती बघतोय. काल सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर आता या वेळेला कशा पद्धतीने गोलंदाजी होईल, कारण समोर जर आपण बघितलं तर सुशील काईनकर आणि दिनेश इथं आपण या ठिकाणी बघतोय. या वेळेला मात्र दोनही जर विचार केला, सतीश गायकर सर किंवा नागले काका आपण जर या ठिकाणी विचार केलात तर सुभाष शिंदे सुद्धा वरसेचाच आहे आणि समोर बॅट्समन सुशील काईनकर सुद्धा वरसेचाच आहे. एका टीम मध्ये खेळणार हे दोनही खेळाडू आज ऑपोजिट या ठिकाणी समोरासमोर प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी या मैदानावरती आपल्याला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू बघा, सुभाष शिंदे यांचा चेंडू यावेळेला मात्र नोमॅन लँड मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडू त्या ठिकाणी जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार. दुसरी धाव, एकच धाव बघा, एकच धाव. 1 धावेनं धावसंख्येमध्ये या ठिकाणी भर पडणार आहे. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 2. खरं तर असं वाटलं की चौकार जाईल की काय, पण मात्र त्या ठिकाणी चेंडू स्टॉप झाला आणि चेंडू अडवला गेला. यावेळेला थोडासा बॅकफुटला जाऊन उंच टच आणि पुश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय, पण इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव प्राप्त होतीये. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढेल. बिनबाद 3 अशी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. सुभाष शिंदेची गोलंदाजी चालू आहे. आतापर्यंत या ठिकाणी आपण जर बघितलात, विचार केला तर 4 चेंडू टाकले गेले, त्याच्यामध्ये 3 धावा या ठिकाणी आतापर्यंत खर्च केल्या. 2 चेंडू बाकी आहेत, पण मात्र दिनेश या ठिकाणी समोर खेळतोय 1 धावेंवरती. यावेळेला दिनेशने फटका खेळून काढलाय, पण मात्र त्या ठिकाणी कोणताही शतरक्षक नाहीये. सुशीलने या ठिकाणी फटका खेळून काढलाय. सुशील काईनकरच्या बॅटीतून आलेला हा दणदणीत खडखडीत चौकार. जय भवानी वॉरियर्स आणि श्रीराम वरसई, तर कृपया टॉस साठी यायचं आहे. झालंय का टॉस? नसेल झाला लवकर या, जरा लवकर यायचं आहे, कारण सेकंड इनिंगला आपण सुरुवात केली आहे. जय भवानी वॉरियर्स विरुद्ध श्रीराम वरसई यांच्यामध्ये पुढची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर एकीकडे आपण या ठिकाणी बघतोय चालू असलेला सामना भुराई 11 विरुद्ध श्री वैजनाथ वॉरियर्स यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. करोडेचे माजी सरपंच सन्माननीय हरी वाघ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे
7 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आल्यात. कोणताही विकेट नाहीये, लॉस नाहीये. इथे मात्र या ठिकाणी 7 धावा. सुभाष शिंदेचं जर कौतुक केलं तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की जरी एक चौकार गेला तरी सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय की 7च धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केलेल्या 6 चेंडूंमध्ये आणि अतिशय सुरेख एकही चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा टाकला गेला नाही. 6 चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी सुभाष शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडंसं जखडून ठेवलंय. खरं तर धावा गोळा करायच्या त्या 76. तर या 76 धावांचं लक्ष जर उभं करायचं म्हणजे तुम्हाला त्याचा पाठलाग करायचा असेल तर इथे तुम्हाला फटकेबाजी करावी लागणार आहे. तर त्याच्यामुळे अजूनही 24 चेंडू बाकी आहेत. या 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे या इनिंग मधला. तर मात्र या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, परिश्रम घ्यावे लागतील या मैदानावरती. एका बाजूला दिनेश, दुसऱ्या बाजूला सुशील काईनकर या ठिकाणी आपण बघतोय. सुशील नॉन स्ट्राईकला आहे, दिनेश स्ट्राईकला गेलाय आणि बॉलिंग मार्कवरती येतोय गोलंदाज प्रियेश. एटीएम खुलं झालंय. षटकाराला जयेश पाटील यांच्याकडून 100 रुपये. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय की चेंडू हवेमध्ये, शतरक्षक बनला प्रेक्षक, चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय 1 बाउन्स. अतिशय सुरेख, अप्रतिम, दर्जेदार, सुपर माइंड ब्लोईंग चौकार. 4 धावा. गेल्या प्रत्येक षटकाराला 100 रुपये असणार आहेत. जेवढे षटकार माराल तेवढे बक्षीस तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तर टॉस साठी या ठिकाणी आलेले आहेत दोनही कॅप्टन. टॉस साठी जायचं आहे. मानस, जय भवानी वॉरियर्स विरुद्ध श्रीराम वरसे यांच्यामध्ये पुढची लढत होणार आहे. तर आपण नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी जायचं आणि मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय मान्यवर मधुकर हादगे साहेबांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स वरती यायचं आहे. आपले सर्वांचे लाडके एक प्रेमळ व्यक्तिमत्व सन्माननीय मधुकर हादगे साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स वरती त्या ठिकाणी जायचं आणि पुढच्या सामन्याचं आपण नाणेफेक करायचं आहे. तर प्रियश आपण बघतोय बॉलिंग पार्क वरती आहे आणि पहिल्या चेंडूवरती चौकाराला, त्याच्यानंतर एक सिंगल प्राप्त झाली. तर धावसंख्या या ठिकाणी वाढली गेली आहे. धावा झालेल्या आहेत 12. नेक्स्ट बॉल. इथे मात्र या ठिकाणी बॅटची कडा चाटून चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. त्याच्यामुळे एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या होती ती 13. टॉस उडवायचा आहे. जय भवानी वॉरियर्स विरुद्ध श्रीराम वरसई यांच्यामध्ये नाणेफेक केलं जाणार आहे. याच दरम्यान या ठिकाणी टॉस केला जातोय. भवानी वॉरियर्स जावळी आणि त्यांच्या विरोधात श्रीराम वरसई. फटका या ठिकाणी चांगला आहे. टेल कॉल केला गेलाय. या ठिकाणी हेड आहे. भवानी वॉरियर्स जावळी संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः आपला निर्णय सांगायचा आहे. आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय. खरं तर तुम्ही हारने के लिए कुछ बचा नाहीये असं म्हणायला काही हरकत नाहीये. या मॅच मध्ये जेव्हा मैदानावरती उतराल तेव्हा काय प्रयत्न केले जातील? आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न, जास्तीत जास्त स्कोर मारून आमचा चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. आज तुम्ही कालच्या प्रदर्शनाबद्दल मला सांगितलं काल खेळ तेवढा चांगला झाला नाही, परंतु आज तो करण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे. काल जेव्हा पराभूत झाल्यानंतर तुम्ही परत गेलात, काय चर्चा झाल्या त्या ठिकाणी करण्यात? आम्ही आमचा स्वतःचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी तुम्हाला असतील चांगला खेळ करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल असंच तुम्ही या ठिकाणी वर्णन केलं होतं. श्रीराम वरसई संघ या ठिकाणी आपण खेळाकडे वळणार आहोत. जास्त वेळ नाहीये, आपण वळूया कॉम्बॉक्स मध्ये. तर न्यूज अशी आहे की जय भवानी वॉरियर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय असणार आहे गोलंदाजी करण्याचा. थँक्यू. धन्यवाद मानस. आपण या ठिकाणी बघतोय की फटकेबाजी चालू आहे पण नशिबाची साथ नाही मिळत. इथे मात्र या ठिकाणी बघतोय की चौकार गेला असता पण मात्र नाही गेला. चेंडू मात्र पुन्हा एकदा मागे फिरला होता. यावेळेला मात्र सरळ या ठिकाणी मिडऑफच्या बाजूला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल, चांगला चेंडूला स्टॉप या ठिकाणी केलं गेलंय पण मात्र धावसंख्या सुद्धा वाढली जाते. षटक संपलं गेलं. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सतीश गायकर सर मला कळवत आहेत की धावा झालेल्या आहेत 22-22 विदाउट लॉस.
कोणताही या ठिकाणी विकेट नाहीये. 22 धावा धावफलकावरती आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 54 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. 18 चेंडू आणि 54 धावा, खूप मोठं लक्ष आहे. हाणामारी करावी लागेल. सुशील काईनकरला या ठिकाणी आपला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणं गरजेचं असणार आहे आणि क्रिकेट खेळपट्टीवरती सुद्धा टिकणं तितकंच महत्वाचं आहे. एखादा झेल जर गेला, एखादी विकेट गेली तर मात्र पुन्हा एकदा अडचण निर्माण होऊ शकते. पण मात्र जर फटकेबाजी चांगली झाली तर विजयाच्या मार्गावरती सुद्धा जाऊ शकतात. स्पीडअप करा कृपया, विनंती आहे. तिसरा गोलंदाज यूज करायचा आहे. तिसऱ्या गोलंदाजाला आपण या ठिकाणी संधी द्यायची आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपली टीम मीटिंग किंवा आपला ड्रिंक ब्रेक होईल. स्पीडअप करा, स्पीडअप करा जरा. आपण बघतोय की इथून कान मंत्र दिला जातोय त्यांच्या टेंटमधून, तंबूमधून या ठिकाणी आपण बघतोय. सुशील काईनकरला खेळपट्टीवरती टिकणं महत्वाचं असणार आहे. त्याच्यावरती संपूर्ण भिस्त या सामन्याची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुशील मात्र स्ट्राईकला आहे, दिनेश नॉन स्ट्राईकला आहे. अद्याप कोणतीही विकेट नाही. 2 षटक झालेत. 22 धावा धावफलकावरती 0 गडी बाद असताना आणि तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय वैभव या ठिकाणी येतोय. बाळगंगा रिव्हर एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि षटकातला हा पहिला चेंडू असेल. आपण बघतोय तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. धावा वाढवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 54 धावा, 18ची सरासरी आहे. दरम्यान षटकातला पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि सुशील काईनकरनी दाखवून दिलंय की टायगर अभी जिंदा आहे. इथे मात्र या ठिकाणी चेंडूला सरळ पोचवला जातोय. तो अर्थातच डीप मिडॉनच्या डोक्यावर मारलेला अतिशय लापटेट हिट, मोठा फटका, बिग 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 षटकार. आणि बघतोस काय, रागानं षटकार मारलाय वाघानं. डीजे धावांमधल्या 22 धावा या सुशील काईनकरचे आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे ज्या वेळेला कानमंत्र दिला गेला की मला थांबायचं आहे आणि मला खेळायचं आहे, या ओव्हरमध्ये मला धावा आणायची आहेत आणि पंच मला या ठिकाणी आकाशाला हात वर कर देऊन सांगतायत की चेंडू पुन्हा एकदा जाईल सरळ सीमारेषा पार. आणि इथे मात्र गोलंदाजची अक्षरशः फिसं काढली जात आहेत. इथे मात्र या ठिकाणी गोलंदाजाला या ठिकाणी सरळ त्याच्या चेंडूला या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. अतिशय जबरदस्त, प्रेक्षणीय, दर्शनीय आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा, लोंगांच्या डोक्यावरून उडवलेला हा प्रेक्षणीय षटकार. अतिशय जबरदस्त फटका, सुशीलकार छक्का, धक्का. अरे बघतोस काय, रागानं पुन्हा एकदा षटकार मारलाय वाघानं. डीजे वाजवा. वैभव गोलंदाज मात्र आता विचार करतोय की चेंडू टाकायचा तर कसा टाकायचा. सुशील काईनकर इज ऑन अ फायर. जबरदस्त या ठिकाणी फायर झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तो पुन्हा एकदा फायर होणारच. पण मात्र विकेट सुद्धा महत्वाची आहे. इथे मात्र या ठिकाणी शतरक्षणामध्ये बदल केला गेलाय. परिवर्तन नक्कीच केलं जाईल कारण बॅट्समन कुठल्या बाजूला मूव्ह करतो चेंडू त्यावेळेला इथे अंदाज घेतला जातो. अजूनही 12 आपण जर बघितलं तर सुशील काईनकरचं या ठिकाणी पृथक्करण जर झालं तर 12 चेंडूंमध्ये 34 धावांवरती खेळतोय. 4 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं एक कमालीची बॅटिंग सुशील काईनकर याची. पुन्हा एकदा सुशील नावच सांगून जाईल. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय की चेंडू मात्र सोडून दिलाय. पंचांचा अजूनही इशारा येत नाही. इथे मात्र चेंडू अडवला गेला आणि एक धाव मात्र या ठिकाणी पळून काढली आहे. पंच माझ्या बाजूला वळा, आम्हाला दिसत हा. येस, वाईड बॉल आमच्याकडे वळायचा आहे. आम्ही क्रॉस असल्यामुळे आम्हाला दिसणार नाही. इथे मात्र या ठिकाणी हा वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव 1+1 या ठिकाणी या 2 धावा काउंट केल्या जाणार आहेत. संघाची धावसंख्या 2 धावेनं वाढतीये आणि धावसंख्या झाली आहे 42-42 विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते 42 धावांची. ती अर्थातच दिनेश आणि सुशील काईनकर याच्या माध्यमातून. दिनेश स्ट्राईकला या ठिकाणी येतोय आणि वैभवचा हा पुढचा चेंडू बघा. इथे मात्र हवेमध्ये उडवला आणि झेल होण्याची दाट संभावना आणि विकेट. फलंदाज बाद, आउट.
खरं तर उल्लेख करत होतो 42 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी सुरू होती आणि विकेटची गरज होती, पण वैभवनं मात्र या ठिकाणी हा फसवा चेंडू टाकला आणि दिनेशला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेला. पहिला विकेट जाईल, पहिला हादरा बसतोय आणि पहिली विकेट 42 या अंकावरती या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतीये. 42 धावांची चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. दिनेश आणि सुशील यांच्या माध्यमातून नवीन बॅट्समन जातोय राज चौधरी समोर खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालाय. राज चौधरी हा एक चांगला बॅट्समन आहे. कालच्या सत्रामध्ये बघितलं की षटकार चौकार काय अफलातून बॅटिंग या ठिकाणी राज चौधरीनं केली होती, पण यावेळेला करणार का? कारण आपल्याला या ठिकाणी या धावा आहेत त्या चेस करायच्या आहेत आणि खूप मोठं लक्ष आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र या ठिकाणी पंचांनी नो घोषित केला. चेंडू मात्र टॅप केला गेला. इथे मात्र राज चौधरीनं आणि एक धाव सुद्धा काढली गेली आहे. तर नोची एक 1+1 आणि फ्री हिट्स देखील या ठिकाणी असेल आणि तो फ्री हिटची संधी सुशील काईनकरला मिळणार आहे. या बॅट्समनला एक खुकार बॅट्समनला या ठिकाणी तुम्ही संधी दिली आहेत. नो बॉलचा इशारा अंपायर कडून आणि उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट, तर फ्री हिटचा फायदा या ठिकाणी सुशील काईनकर घेणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल. तर काय होतंय मैदानामध्ये आपण बघणार आहोत. रमेशजी घरत खरोशीचे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. तर रमेशजी घरत साहेबांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. स्टेजवरती आलेत का? मनापासून स्वागत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आताचा चेंडू या ठिकाणी पंच नक्की बघतील, अभ्यास करतील आणि उत्तर देतील यात काडी मात्र शंका नाही. कारण कसं असतं मित्रांनो, ज्या ज्या वेळेला डाऊट वाटेल त्या वेळेला नक्कीच या ठिकाणी पंच आमच्या सांगतात की हा नो बॉल आहे. इथे मात्र या ठिकाणी इशारा दिला गेलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो आणि जे पंच मात्र आमचे या ठिकाणी नीट अभ्यास करूनच या ठिकाणी सल्ला मसलत करून या ठिकाणी पंच अतिशय या ठिकाणी चांगले आहेत, काही आक्षेप नाहीये. कारण ते सुद्धा या ठिकाणी बघूनच निर्णय घेतील. कारण कसं असतं मित्रांनो, पंच काही देऊ नाही आहेत, पण मात्र क्रिकेटमध्ये आपण त्यांना देऊ समजू. कारण ते सुद्धा या ठिकाणी चांगल्या रीतीनं या ठिकाणी पंचांची कामगिरी पाहतायत. चला 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 सामन्याला सुरुवात करा. पंचांनी निर्णय दिलेला आहे. नो बॉल या ठिकाणी घोषित केलाय, त्याच्यामुळे आणखीन एक संधी या ठिकाणी प्राप्त होते आणि एक सिंगल धाव सुद्धा जोडली जाईल. रसिक प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे आहे. दरम्यान आपण बघतोय पुन्हा एकदा नो घोषित केलाय. वैभव मात्र चुकीमध्ये सापडलेला आपण बघितला आणि इथे मात्र एक धाव जोडली गेलेली आहे. 45 धावा धाव फलकावरती आल्यात. 1-45. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल सुशील काईनकर याच्यासाठी फ्री हिटचा फायदा नक्कीच घेणार. इथे मात्र या ठिकाणी उडवलाय. हा सरळ जाईल. हेलिकॉप्टर शॉट प्रेक्षणीय, दर्शनीय, सुपर, माइंड ब्लोईंग, चाबूक असा षटकार. जातीय धावसंख्या आपण जरा विचार 51 धावसंख्या आणि 40 धावांवरती खेळतोय सुशील काईनकर. 5 षटकार, 1 चौकारच्या साहाय्याने मदतीनं. आणि बघा पुन्हा एकदा का चुकी होती है, चुकीला माफी नहीं. क्रिकेट में गलती क्रिकेट में नहीं चलती, अक्सर हिंदी में कहा जाता है, लेकिन यहाँ पर गेंदबाज बार बार गलती करता हुआ यहाँ पर दिखाई देता हुआ. नो बॉल और एक रन की बढ़ोतरी होती यहाँ पर दिखाई देते हुए. 52 रन 1 विकेट के नुकसान पर. 52 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट गेलेला आहे. अजूनही या ठिकाणी धावांची खूप गरज आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी हे जे षटक आहे ते खूप मोठं षटक पाहायला मिळते. यावेळेला आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक मोठा फटका. थोड्याच वेळामध्ये कळेल की धावा किती झाल्यात. इथे मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सुशील काईनकर सांगतोय की अजूनही आमच्याकडे 30 ताकद आहे आणि तोच या ठिकाणी दमछाक आहे, आम्ही कधीही खेळू शकतो. हे मात्र सुशील काईनकरने या ठिकाणी दाखवून दिलंय. तर 3 षटकांची समाप्ती झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थातच 58 या अंकावरती. 58 आणि अजूनही चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 18. 12 चेंडू 18 धावा. या ओव्हरमध्ये वैभवनं गोलंदाजी केली. खूप महागडा या ठिकाणी वैभव ठरलाय आणि तब्बल 36 धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केल्या. खूप महागडे षटक, खूपच हाणामारी या षटकामध्ये पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये जवळजवळ 3 वेळा नो बॉल या ठिकाणी घोषित केला. एक वाईड असेल
अशा पद्धतीने एक्स्ट्रा धावा चार एक्स्ट्रा चेंडू या ठिकाणी या ओव्हरमध्ये टाकले गेले आहेत. तर 36 धावा आपण बघितल्या. खूप मोठं या ठिकाणी षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि हाणामारी करायची होती ती हाणामारी मात्र या ठिकाणी केली आहे आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय ते मात्र सुशील काईनकरनं. 14 चेंडूंमध्ये 46 धावांवरती खेळतोय सुशील काईनकर आणि 50 करणार का? तर अजूनही या ठिकाणी आपण बघतोय की संधी आहे 50 साठी. 6 षटकार 1 चौकार. 14 चेंडूंमध्ये 46 धावांवरती खेळतोय सुशील काईनकर आणि संघाची धावसंख्या झाली आहे 58. 58 धावा. 12 चेंडू आणि 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. राज चौधरी आपण बघतोय त्या ठिकाणी खेळपट्टीवरती असणार आहे. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. ड्रिंक ब्रेक झालेला आहे. वेळ घ्यायचा नाही कृपया. 12 चेंडू बाकी आहेत. 18 धावा बीजासाठी गोळा करायच्या आहेत. चेंडू पुरवा. आयोजकांना विनंती आहे चेंडू पुरवायचा आहे. हरेश दिवेकर आमचे मित्र या ठिकाणी आपण बघतोय आणि चांगल्या रीतीने त्यांचा खेळ कालच्या दिवसामध्ये 2 वेळा विन या ठिकाणी झालेले आहेत आणि खुश आहेत ते. काळेश्री 11 संघ धन्यवाद. आमचे जनार्दन नागले काका आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेला आपण शुभेच्छा दिलात आणि स्वर्गीय दत्ता पाटील यांच्या स्मृतीला सुद्धा तुम्ही आठवणी जाग्या केलात त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आल्याबद्दल. जय भवानी मित्रमंडळ जावळी यांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. चेंडू जुना पुरवा. मैदानामध्ये जास्त वेळ घ्यायचा नाही. जयेश पाटील यांच्याकडून या ठिकाणी षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आहे आणि अर्थातच या ठिकाणी आजची कमाई मात्र सुशील काईनकरनं जास्त केली मी म्हणेन कारण खूप सारे षटकार त्याच्याकडून झालेले आहेत. तर नक्कीच हे कॅश प्राइज आहे. 6 षटकार त्याच्याकडे 600 रुपयाचं बक्षीस जयेश पाटील यांच्याकडून त्याला मिळणार आहे. चला सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ घ्यायचा ना. राज चौधरी. योगेश पाटील यांच्याकडून सुशील काईनकरला 500 आलेलेच आहेत. तसेच जयेश पाटीलचे 600 एकूण 1100 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. कॅश प्राइज जयेश पाटील जमा करा. तर 12 चेंडू 18 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. अतिशय जबरदस्त मॅच आहे. जर गोलंदाजानं 1-2 विकेट घेतल्या या ओव्हरमध्ये तर या ठिकाणी धावा रोखता येतील. डिफेन्स करता येईल या संघाला. पण आपण बघणार आहोत अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. भोराई 11 विरुद्ध श्री वैजनाथ वॉरियर्स यांच्यामध्ये ही लढत आपल्या भेटीला या ठिकाणी आली आहे. 10 क्रिकच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या थेट प्रक्षेपण बघतोय. 3 कॅमेरे लावले गेले आहेत या ठिकाणी या मैदानावरती आणि अतिशय चांगलं चित्रीकरण केलं जात आहे. 10 क्रिकच्या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी थेट प्रक्षेपण आपण बघतोय. तर जे लाईव्ह प्रेक्षक आहेत त्यांचा देखील मी सुभाष ठेमे माझ्यासोबत मानस मनोरे आणि सतीश गायकर सर यांच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा खूप खूप आभार. चला खूप वेळ घेतलाय. पंचांना विनंती आहे की त्यांना तुम्ही जरा सूचना करा. स्पर्धा आजच आपल्याला उरकायची आहे. मेगा फायनल संध्याकाळी बरोबर 5ला सुरू होईल आणि बक्षीस वितरण देखील आहे त्यामुळे वेळ आपल्याला मिळाला पाहिजे. या ठिकाणी वरसाई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रुपेश जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि राज चौधरीनं त्यांनी या षटकाराच्या माध्यमातून रुपेशभाई जाधव यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलंय. राज चौधरी मित्रांनो, मुंबईला तुम्ही हॉटेल ताज बघितलात, वरसेला तुम्हाला राज पाहायला मिळेल. तो इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय राज चौधरी सबसे कातिल. राज चौधरी याला मात्र या ठिकाणी आपण बघतोय चेंडू टाकला गेला आणि चेंडूला सरळ सीमारेषा पार केलाय. जागेवरून या ठिकाणी फटका खेळलाय आणि चेंडू जाते सरळ सीमारेषा पार. षटकार डीजे. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू. आता सुद्धा फटका घ्यायचा होता पण व्यवस्थित ज्या ठिकाणी खेळायचं होते तिथे मात्र नाहीत. तर अगदी सेकंड स्लिपला चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय. एकच धाव मिळेल डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेल्यामुळे आणि 1 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. तर 76 धावा विजयासाठी गोळा करीत असताना धावा झाल्या टोटल 65. 65 धावा धावफलकावर. अजूनही 11 धावांची गरज आहे. 10 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा प्रियसचा हा चेंडू. यावेळेला चेंडूला गती बघा किती होती. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. अशी गोलंदाजी या ठिकाणी होणं गरजेचं आहे. विकेट घेणं गरजेचं आहे. तरच आपण या ठिकाणी जिंकू शकतो. नाहीतर हातात आलेला सामना सुद्धा आपल्या
हातातून निसटू शकतो, पण गोलंदाजी ज्याची अचूक असेल, टप्पा या ठिकाणी अचूक असेल, सर्टिक लेंथ आणि लाईन परफेक्ट ठेवली तर मात्र या ठिकाणी गोलंदाजाला बॅट्समनला या ठिकाणी फसवता येईल. राज चौधरी पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आणि फसवलं गेलं आणि विकेट. बॅटची कडा चाटून चेंडू जाईल सरळ यष्टिरक्षकाच्या जाळ्यात. इथे मात्र या ठिकाणी राज चौधरी फसला आणि तंबूच्या आसराला येईल. बॅक टू द पॅव्हिलियन राज चौधरी. डीजे अक्षय नारकर या ठिकाणी येतोय. नवीन बॅट्समन राज चौधरीने मात्र कमाल केली होती. मगाशी एक फटका खेळला पण चांगल्या सुस्थितीमध्ये धावा आणल्या, पण आता मात्र त्याला 2-3 चेंडूंवरती खेळता आलं नाही. ज्या वेळेला गोलंदाज प्रियेशची गोलंदाजी जर आपण बघितली तर इथे मैदानावरती तो हबी झाला. मी नक्कीच म्हणेन त्याला दाद द्यावी लागेल. प्रियेशची गोलंदाजी अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आणि संघाला पोषक गोलंदाजी इथे आवश्यक असताना अशी गोलंदाजी करतो आणि महत्वाचा विकेट त्यांनी घेतलेला आहे. राज चौधरीला माघारी पाठवलंय. पुन्हा एकदा प्रियेश. षटकातला पुढचा चेंडू आहेत आणि त्यांचा सार्थक वडापाव. त्यांचा स्टॉल अगदी आपल्या ग्राउंडच्या बाजूला आहे, लॅबकॅट कंपनीच्या अगदी खालोखाल, आणि पाणी बॉटल थंडा सगळं काही त्या ठिकाणी सार्थक वडापाव स्टॉलला मिळतोय. त्यांच्याकडून आम्हाला वडापाव आलेला सप्रेम भेट. तर हरेश पाटील आणि सार्थक वडापाव यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. वडापाव आलेला आहे स्टेजवरती, धन्यवाद. आपण सुद्धा माफक दरामध्ये वडापाव मिळतोय, त्याचा तुम्ही सर्वांनी आस्वाद घ्या. इथे मात्र झेल होण्याची दाट संभावना आणि सुरेख झेल. आता मात्र या ठिकाणी अक्षय नारकरला माघारी धाडलंय आणि आता मात्र या ठिकाणी आणखी सामन्याची चुरस वाढणार आहे. सतीश गायकर सर मला सांगतील की आता जर आपण या ठिकाणी विचार केलात तर चेंडू बाकी असणार आहेत 7 आणि धावा पाहिजेत 11. बघा समीकरण कधी बदलू शकतं. 7 चेंडू आणि 11 धावा. कृपया टू व्हीलर ज्या कोणी या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत रस्त्यावरती रोडवरती त्या खाली आणा. इकडे या समोरच्या झाडाखाली कोणी टू व्हीलर पार्क केलेली आहे ती गाडी जरा बाजूला करा. या गाड्या 4 व्हीलर कोणी पार्क केलेली आहे. अडथळा निर्माण झालाय तर गाड्या आपल्या बाजूला करायच्यात. गाडी चालकाला आणि गाडी मालकाला माझी विनंती आहे की कृपा करून तर इथे मात्र थांबावं लागणार आहे. आणि सुशील अद्यापही या ठिकाणी मैदानामध्ये असल्यामुळे अजून ही अपेक्षा आहे या संघाला. जर विचार केला तर 6 चेंडू आणि 11 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. हे लास्ट ओव्हर आहे, डेथ ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक कोण घेऊन येणार आपण बघणार आहोत. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. सर्वांचं लक्ष या सामन्याकडे आहे. टीम मीटिंग अजिबात करू नका प्लीज, विनंती आहे. सामना जय भवानी वॉरियर्स विरुद्ध श्रीराम वरसई यांच्यामध्ये या ठिकाणी पुढची लढत होईल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. विनंती असेल ग्राउंड मध्ये जाताना आणि ग्राउंड मध्ये एक्झिट होताना लाईन अप करूनच शिस्तबद्ध पद्धतीने आपण या खेळाचं या ठिकाणी गुणवत्ता वाढवायची आहे. या स्पर्धेची गुणवत्ता वाढवायची आहे. आज कालपासून या व्यासपीठावरती आमचे जयंता नारकर साहेब खरोखरच या ठिकाणी मेहनत घेत आहेत. या स्पर्धा आपली आहे, आपल्या या पंचक्रोशीची स्पर्धा आहे, त्या मानानं या ठिकाणी सगळं काम त्यांचं चालू आहे. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. 6 चेंडू 11 धावा. काय होणार येणारी वेळ आपल्याला सांगणार आहे. सुशील अद्याप मैदानामध्ये आहे आणि त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन गेलाय मैदानामध्ये, तो म्हणजे सचिन पाटील. या ठिकाणी आपण बघतोय मैदानामध्ये खाली सचिन पाटील आहे. सुशील स्ट्राईकला जाईल. स्ट्राईक रोटेट झालेली आहे षटक संपल्यामुळे. तर डेथ ओव्हर आहे. 6 चेंडू 11 धावा. कसं समीकरण होतं बघा. मगाशी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज होती. या ओव्हरमध्ये धावा आल्यात 7. अभिजित मनवे यांच्याकडून या ठिकाणी ही मॅच जिंकून जर सुशील कायनकरने दिली मग या ठिकाणी सुशील कायनकरनं एक उत्कृष्ट खेळी केली आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी बक्षीस आलंय. अभिजित मनवे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत सुशील कायनकरला. 46 धावांवरती सुशील आहे. 50 सुद्धा त्याला करायचं आहे. जिंकायला 11 आणि 50 करण्यासाठी 4 धावा बाकी आहेत सुशील कायनकरच्या. त्याच्यामुळे फर्स्ट 50 होऊ शकते या पंचक्रोशीची. आणि जे बोलत होते सुशील कायनकर खेळेल की नाही खेळेल त्यांचा क्वेश्चन मार्क पुसला जाईल आणि इथे मात्र कमबॅक होईल पुन्हा एकदा या मैदानावरती आणि टॉपला सुद्धा जाईल 50 करून. तर काय 50 करणार का बघायचं आहे. सर्वांचं लक्ष या सामन्याकडे. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय मयूर बॉलिंग मार्क वरती.
अभिजित मनवे यांच्याकडून 500 आलेत 50 साठी देखील सुद्धा आणि आलेले आहेत खेळलेला म्हणून. यावेळेला या ठिकाणी फाईड लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला जातोय. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते आणि त्यांनी सुद्धा टेक्निक वापरले की मी मोठा फटका नाही, एखादी कॅच जाईल, मी आउट होईन, त्यापेक्षा मला ग्राउंड शॉट पद्धतीने 1-1 2-2 धावा काढून मला 50 करायची आहे. तर 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावा झालेल्या आहेत 67 आणि 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. अनिलजी सपकाळ साहेब करोडीचे उपसरपंच यांचं देखील सरपंच आहेत, करोडीचे सरपंच आहेत अनिलजी सपकाळ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जय भवानी मित्रमंडळ जावळी, ग्रामस्थ मंडळ जावळी यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. 5 चेंडू 9 धावांची गरज असताना हा षटकार आला. 50 झाली. बॅट वरती करा. सुशील कायनकर बॅट वरती करायची आहे. कॅमेरा फिरवा आणि ज्यांनी या ठिकाणी या स्पर्धेमधली ही पहिली 50 केली टाळ्या वाजवा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. कमालीची बॅटिंग आणि सुशील कायनकर हे नाव पुन्हा एकदा चर्चेमध्ये असंच राहणार आणि पुढल्या वर्षी सुद्धा सुशील कायनकरला न सांगता बोली लागणार. मला माहिती आहे इथे मात्र या ठिकाणी सुशील कायनकरची 50 आपल्याला पाहायला मिळाली. षटकार आलाय, दर्जेदार षटकार. अरे बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं. 6 धावाल्या. धावा झालेल्या टोटल 73 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. सुशील कायनकर अतिशय जबरदस्त खेळी. यावेळेला आणखी एक फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र विकेट गेली. हरकत नाही, पण अतिशय कमालीची बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र 50 सुद्धा केली आहे. शेवटच्या क्षणाला मात्र निर्णायक क्षणाला त्याला बाद केलंय. मी मगाशी म्हणत होतो की आता मोठा फटका घ्यायची गरज नव्हती, ग्राउंड शॉट पद्धतीने खेळायला पाहिजे होता, तर शेवटपर्यंत टिकला असता. सुशील कायनकर बाद झालाय आणि आता मात्र चेंडू राहिलेत फक्त 3 आणि धावा पाहिजेत 3. 3 चेंडू 3 धावा. मॅच अजूनही संपला नाही, सामना अजूनही संपला नाही. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ही रंगत वाढवणारा या खेळामधली असा हा सामना आपल्या भेटीला आपण बघतोय. अर्थात भोराई 11 विरुद्ध श्री वैजनाथ वॉरियर्स. बघा भोराई 11 संघ धावा डिफेन्स करतोय. 3 चेंडूंमध्ये 3 धावा त्यांना वाचवायचे आहेत, पण इकडे मात्र या ठिकाणी श्री वैजनाथ वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडूंमध्ये 3 धावा पाहिजेत. नवीन बॅट्समन रोशन समोर आलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. पुन्हा एकदा आपण बघतोय कोण जिंकणार कोण हरणार. जो मॅच आपण बघितला सुशील कायनकरने या ठिकाणी एकाएकी किल्ला लढण्याचं काम केलं होतं, पण त्याला मात्र सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय आणि तो मात्र या ठिकाणी बाद झाला. खरं तर मी म्हटलं होतं कॉमेंट्री करताना की सुशीलला मोठा फटका घ्यायचा नव्हता. 50 झाली होती, त्याच्यामुळे ग्राउंड शॉट पद्धतीने 2-2 धावा काढून टच अँड पुश करून धावा गोळा करायच्या होत्या, पण मात्र तेच अंगलट आलं आणि षटकार मारायला गेला, ते विकेट गेली आणि त्याच्या नंतर मात्र रोशनला सुद्धा या ठिकाणी जमलं नाही. इथे मात्र विकेट गेलेली आहे. 2 चेंडू 3 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि श्री वैजनाथ वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी धावा गोळा करायच्या आहेत. त्या 2. नवीन बॅट्समन संदीप. नवीन बॅट्समन जातोय संदीप आणि मॅच जिंकल्यानंतर ग्राउंडमध्ये कोणी जायचं नाही, लक्षात घ्या. मॅच जिंकल्यानंतर कोणाही जायचं नाही. आमच्या रामदासजी जाधव ज्यांचा हा मंडप आपण या ठिकाणी बघतोय आणि या तालुक्यामध्ये खरोखरच नावारूपाला आलेले एक उत्कृष्ट मंडप डेकोरेटर्स रामदासभाई जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. अतिशय जबरदस्त माईक क्वालिटी आणि हा स्टेज सजवला गेलाय, नवीन कपडा लावला गेलाय. इथे बसल्यानंतर प्रसन्नता, या स्टेजवरती बसल्यानंतर एक स्फूर्ती वेगळी येते कॉमेंटेटरला आणि मान्यवरांना सुद्धा. खूपच छान. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. चला कृपया विनंती आहे, 2 चेंडू 3 धावा पाहिजेत. 2 चेंडू टाकायचे आहेत. स्पीडअप करा, स्पीडअप करा, स्पीडअप करा, विनंती आहे. चला लवकर, घाई करा. सार्थक वडापाव, टेस्टी वडापाव, अगदी माफक दरामध्ये वडापावचं स्टॉल त्या ठिकाणी आहे. त्या वडापावच्या स्टॉलचा आपण आस्वाद घ्या. पाणी, बिस्लरी आणि थंडा सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. आम्हाला वडापावचा आस्वाद आलेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा मयूर बनवणारा आणि प्रेक्षकांना आनंद देणारा हा सामना आपल्या भेटीला आलाय. आपण बघू शकताय, जिंकू किंवा हरू पण युद्ध आपले सुरू. मैत्रीपूर्ण लढत आहे या क्रिकेटमधील. आज हा सर्व पंचक्रोशी, मी म्हणेन की अगदी जावळीच्या निफाडच्या टोकापासून त्या या गागोदे खुर्दच्या या टोकापर्यंत या ठिकाणी जी गावं आहेत त्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी या जावळीच्या
ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेला आहे, त्यांना खूप सारे धन्यवाद द्यावे लागतील. एक चेंडू एका धावेची गरज, एवढा वेळ का घेताय तुम्ही, प्लीज जरा विनंती आहे. हरिभक्त पारायण आमचे फाटक महाराज हे देखील या सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. हरिभक्त पारायण फाटक महाराज एक उत्कृष्ट समाज प्रबोधनकार आणि चांगलं या ठिकाणी समाजाच्या साठी चांगलं या ठिकाणी समाज प्रबोधन करीत असतात, आपल्याला माहिती आहे. तर त्यांच्याकडून या ठिकाणी लाईव्ह शुभेच्छा आलेल्या आहेत. हरिभक्त पारायण फाटक महाराज यांचं देखील मनापासून स्वागत. दरम्यान एक चेंडू एक धाव, एक चेंडू एक धाव, काय होतोय. बघा काय होणार या ठिकाणी, मात्र नाहीये डेड बॉल. खरं तर सांगितलं जाईल किंवा नाहीये, इथे मात्र बॉलिंग बार सुकलं जात आहे. मंकी विकेट घ्यायची होती पण मात्र त्यांनी आधी सांगितलं नाही किंवा त्या पद्धतीची ऍक्शन नव्हती. आपण बघतोय पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. चला जास्त वेळ नाही, पंचांनी निर्णय दिला की मान्य करा, चला लवकर. पंच योग्य निर्णय देतील, प्लीज जरा लवकर विनंती आहे. बघा चला चला घाई करा कृपया, विनंती आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे, एका धावेची गरज आहे. एक चेंडू लास्ट बॉल. एक धाव पाहिजे, सामना बरोबरीत आलेला आहे. बघूया काय होतं, टाळ्या वाजवा. आणि क्या बात, इथे मात्र या ठिकाणी सुरेख झेल. चेंडू ढकलायला गेला आणि फसला. इथे मात्र या ठिकाणी हा चेंडू सरळ गॅदर केला गेला आणि ही विकेट जातीये, त्याच्यामुळे एक धाव झाली नाही. आपण बघतोय की करोटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय अनिल सपकाळ साहेब यांचे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे.